नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आज लाल उपीट बनवलेलं होतं. तर आज जरा तोंडाला चव येईल म्हणताना वेगळ्या पद्धतीने इथं बनवलेलं होतं. मग नाश्ता तेन करून बघा मुलं शाळेला जायला निघाली. तर आज सोमवार होता. मग मुलांना सोडायला बघा इथं पप्पा चाललेले होते. मग बघा मुलं शाळेला गेली आणि त्याच्यानंतर ना मग मम्मीनं आज बघा इथं ORSचं पाणी बनवलेलं होतं. कारण सर्दी खोकला तापामुळे बघा अशक्तपणा आलेला होता. मग ORSची बघा मेडिकलमध्ये पुडी मिळते. मग ती ना जर 1 लिटर पाण्यामध्ये घालून ते पाणी पिल्यामुळे बघा जरा अशक्तपणा कमी झालेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर बदलत्या ऋतूंमुळे सर्दी ताप खोकला चक्कर येणे मळमळ होणे अशक्तपणा वाटणे हे आता चालूच आहे. मग मुलं शाळेतून आल्यानंतर रुद्रला राहवत नाही बघा. आल्याला दप्तर वगैरे ठेवून आवरून लगेच बॅट बॉल खेळायला कसं गेलेला होता. मग बघा तो कसं खेळत आहे. आणि इथं वैष्णवी आणि वेदिका पण बघा शाळेतून आल्यानंतर ना सगळं स्वच्छ हातपाय वगैरे धुवून आवरून थोड्या वेळ इथं TV बघत बसलेले होते. आणि त्याच्यानंतर रुद्रचं पण बघा खेळून झालेलं होतं. मग तो पण थोडा वेळ खेळून झाल्यानंतर इथं ह्यांच्यासोबत TV बघत बसलेला होता. मग इथं 3 जण बघा थोड्या वेळ TV बघतात आणि त्याच्यानंतर ना 3 जण एकत्र बसून इथं अभ्यास करतात. त्याच्यानंतर बघा आमचं संध्याकाळचं इथं चुलीवर स्वयंपाक करायचं चालू झालं. तर मंडळी मी आजच्या पुरतं एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.